फोर टक्स ब्लाऊजचा हा पाटीचा भाग मी आधीच तयार करून घेतलेला आहे। याचा व्हिडिओ मी टाकला आहे, बघितलं नसेल तर बघा। हे बघा, मी या फोर टक्स ब्लाऊजची कटिंग करते वेळी तुम्हाला बोलले होते की हा जो मुंडा आहे आपला, हा ड्रॉइंग केलेला, तो मुंडा आत्ता कापायचा नाही। आत्ता कापायचा नाही कटिंगच्या वेळी। ही टक्स मारल्यानंतर हा मुंडा आपल्याला शेपमध्ये कट करायचा आहे। तर तो मी तसाच ठेवलेला आहे आणि आता ब्लाऊज स्टिचिंग करताना मी तुम्हाला सांगणार होते, तर मी ते आता तुम्हाला दाखवणार आहे की स्टिचिंगच्या वेळी हा मुंडा कसा सेट करायचा, तेव्हाच आपण परफेक्ट मुंडा कापायचा। चला तर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते कसं करायचं ते। हा आपला ओरिजिनल मुंडा आहे मापाचा, पण तो मी आधी कट केलेला नाहीये, कारण टक्स मारल्यानंतर व्यवस्थित याला शेप देणार आहे। तर तो कसा द्यायचा ते मी आज तुम्हाला दाखवते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण टक्स मारून घेऊयात या ब्लाऊजला। मी अस्तर जोडून घेतलेला आहे। हे बघा, असं आपलं झालेलं आहे हे टक्स मारून। या पद्धतीने उलटी साइड दाखवते मी असं। आता आपल्याला हा टक्स कट करायचा व्यवस्थित। इथं बघा खालीवर आलेला आहे, ही बाजू बघा इथं गेली आणि ही इथून आली असं। हे इकडं वळला आणि हा इथं वळला, तर हा खालीवर झालेला तो आपल्याला असा व्यवस्थित कट करून घ्यायचा या पद्धतीने। असं बघा, आता व्यवस्थित झाला हा टक्स। आणि इथे पण बघा बाहेर येतं कापड, हे ते पण आपल्याला अशी पट्टी ठेवायची इकडे सरळ ही टीप, आणि जेवढं एक्स्ट्रा इकडे कापड दिसतंय ते कट करून टाकायचं। हे बघा, ही रेघ ओढून घेतली मी आणि तेवढं जास्त आहे ते कट करून टाकायचं असं। अशा बारीक सारीक गोष्टी असतात, त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर एकदम फिनिशिंग मध्ये ब्लाऊज तुमचा बसणार। आता आपण अस्तर लावून याला पूर्ण तयार करून तुम्हाला दाखवते। सॉरी, योगपट्टी लावून।
बघा, फायनल लुक व्यवस्थित झालेला आहे। पाठीच्या भागावर ठेवून दाखवते मी। मी या पाठीचा पण इथे क्रॉस न कट करता काठ कसा जोडला हा पण काल व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा। आणि हे बघा, आपला मूळ मुंडा तयार आहे। हे बघा, एकदम परफेक्ट। इथे हा कट करायचा थोडा, या पद्धतीने। इथे बघा, आत खाचला गेलेला आहे बरोबर। अशा पद्धतीने तुम्ही पण ब्लाउज शिवा, एकदम परफेक्ट बसणार। किती छान झालाय बघा बरं हा ब्लाउज।
तर या पद्धतीने बघा मी हा इथला पण मुंडा कट करून घेतलेला आहे शेपमध्ये. या पद्धतीत आपला हे पुढचा भाग तयार झालेला आहे. चला तर मग आपण ब्लाऊज आता जोडूया. सर्व पायपिंगच्या पट्ट्या जोडून घेतो. आपण पायपिंगची पट्टी तयार करून घेतली. अशी थोडी ताणून घ्यायची. शोल्डरच्या इकडे बरोबर ठेवायचं. इकडे जर जादा राहिला गळ्याच्या बाजूला तर कट करता येईल. शोल्डरकडे कट करायचं नाही काय. असं याच पद्धतीने हे पण जोडूया. या पद्धतीने आपण शोल्डर जोडून घेतले. आता आपण पायपिंग गळा जोडून घेऊया. हे दोन भागाकडे पाडून असं न कोडून घ्यायचं. जिथे जिथे टीप मारली आपण पट्टीला ते आणि थोडी पुढे एक्स्ट्रा ठेवून जोडून घ्यायची. तुम्हाला सविस्तर जर पायपिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी काल परवाच टाकलेला आहे. तो जाऊन चॅनलवर बघा. पूर्ण व्हिडिओ पायपिंग कशी घालायची ते टाकलेला आहे मी व्हिडिओ.
बाही जोडून झाल्यानंतर ही बाजू फिटिंग करताना नेहमी हे वरच्या साईडला ढकलून नक ओढून घ्यायचं व्यवस्थित, हे इथे पण, आणि मग हे एकावर एक व्यवस्थित ठेवून टीप मारायची. आणि जेवढं बाहेर हे निघाले कापड ते कट करून टाकायचं, म्हणजे फिटिंग मध्ये जाड होत नाही ब्लाऊज. आता एक सुलटी करून परत एक टीप टाकायची. अगोदर सुलट्या बाजूने टीप मारून घ्यायची 1/2 इंचावर, नंतर ब्लाऊज उलटा करून एक टीप मारून घ्यायची. या पद्धतीने आता आपल्याला फिटिंग करायची. पण इथे जरा एक मिस्टेक झाली, हे माझ्याकडून उलट जॉईन झाले, ते मी आता सरळ करून घेते. हे बघा, आता मी दोन्ही बाह्या या जोडून घेतलेल्या आहेत. आता फिटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते. ब्लाऊजला आपली कंबर आहे 3.5, तर 3.5 वर टेप लावून घ्यायचा. हुकाची पट्टी पूर्ण घेतली मी. साडेतीन वर अशी 3.5 वर खूण करून घ्यायची. आणि तिथून हे लूप पट्टी सोडून जेवढं अंतर राहिले, 3 इंच राहिले, तर त्याचे 4 भाग करायचे. 3 इंचाचे 4 भाग होतात, 1/4 इंच चौथा भाग येतो. 1/4 इंचावर खूण करून घ्यायची अशी, आणि टीप मारायची. सरळ टीप मुंड्यात आणायची. इथे मुंडा पण मोजून घ्यायचा, जेवढा आपला मुंडा आहे पूर्ण त्याचा अर्धा येतोय का, माझा बरोबर आहे. आता दंडगेर आहे माझा 10.5, तर मी 5.25 वर खूण करणार इथं अशी, आणि इथं मिळवायची ही टीप. त्याच्यात शेजारी बाहेरून अजून एक टीप टाकायची. या पद्धतीने त्या बाजूचं पण फिटिंग आपण करून घेऊया. या पद्धतीने आपली फिटिंग सगळी झालेली आहे आणि ब्लाऊज तयार आहे. तर तुम्हाला ब्लाऊजची शिलाई आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला येतील. आणि बेल आयकनची घंटी पण दाबा, म्हणजे तुम्हाला समजेल माझा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर यूट्यूबवर आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊजची शिलाई करा. सगळं मी सांगत असते व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पुढे ढकलत बघू नका, नाहीतर तुमच्या मध्ये मध्ये मी टिप्स दिलेले असतात ब्लाऊज जोडताना, त्या तुमच्या चुकतील आणि मग ब्लाऊज फिनिशिंगमध्ये जमणार नाही. आता याला प्रेस केल्यानंतर एकदम छान व्यवस्थित फिटिंगला अंगात बसणार. चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.